हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट 37 पाहणार आहोत। ह्याच्यात आपला प्रश्न आहे, राईट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड। त्यांनी सांगितलं आहे की खालील जे फ्रॅक्शन दिलेले आहेत त्यांना काय करायचं, डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आणि त्यांना मोठ्यानं वाचायचं आहे। तर चला आपण पहिले करू। पहिला प्रश्न मी लिहून घेतलेला आहे, 9 1/10 याला वाचतात 9 1/10। ठीक आहे, मग वरी एकच अंक आहे, खाली 10 असल्यामुळे वरी एकच अंक पाहिजे। ठीक आहे, तर मग ह्याला काय लिहू शकतो, आपल्याला माहिती आहे 9.1 9.1। ठीक आहे, याला कसं वाचतात 9.1। दुसरा प्रश्न पाहू। दुसरा प्रश्न आपला आहे 9 1/100, म्हणजे सेम प्रश्न आहे, फक्त खाली काय दिले, 10च्या जागी 100 दिले, 9 1/100। मग इथे पाहायचं, इथे 100 आहे म्हणजे 1च्या नंतर 2 शून्य आहे, एकदम सोप्या पद्धतीने आहे। एक इथे किती आहे, 2 शून्य आहे, मग वरी 2 आकडे आहेत का नाही, मग आपण याला काय करू, 9 वरी 2 आकडे पाहिजे, म्हणजे 1 लिहिताना आपण कसं लिहितो, 0.1 0 आणि 1 लिहितो। ठीक आहे, आणि खाली 100, म्हणजे आता वरी किती पॉईंट झाले, अंक 2 अंक 2 नंबर झाले, खाली किती आहे 2 0 आहेत, मग याला लिहिताना आपल्याला करायचं 9 0.1। त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न 4 53 100। आता याला सॉल्व करताना पहा, वरी 2 अंक आहेत आणि इथे 2 0 आहेत, है की नाही, 2 0 आहेत, मग याला कसं सॉल्व करायचं। ठीक आहे, याला सॉल्व करताना आपल्याला वरी पहा 2 अंक आहेत, अंशस्थानी आणि छेदस्थानी 2 शून्य आहे, मग काय करायचं, हे 4 जशाला तसे लिहायचे, दशांश द्यायचा म्हणजे पॉईंट द्यायचा, आणि हे तर 2 अंक असल्यामुळे आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकतो 4.53। याला वाचायचा 4.53। अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे, काही अवघड नाही आहे। आता आपण पुढचा प्रश्न पाहू। इथे दिलेला आहे 78 आणि इथं खाली 100 दिले, मग याला कसं सॉल्व करायचं, 78 100 आपण प्रश्न पहिले लिहून घेऊ। पहा इथे काही अंक आधी नाही आहे, याच्या आधी इथे काही अंक नाही, मग इथे आपण शून्य कन्सिडर करू। आता खाली 2 0 असल्यामुळे वरी 2 अंक आहे का पाहायचे, हो वरी 2 अंक आहे, इथे काही नव्हता त्याच्यामुळे मी 0 कन्सिडर केला, इथं 0.78 याला लिहितात 0.78 0.78 वाचताना आपण वाचायचं। चला आपला पुढचा प्रश्न आहे 5 आणि डिवायडेड बाय 100। मग आपण घेतला 5 डिवायडेड बाय 100 लिहिले। आता इकडे पहा, आपण खालीच लिहू 5 डिवायडेड बाय 100। आता इथे जर लक्ष दिलं, ह्या साईड काही इथे काही नाही, त्याच्यामुळे इथे शून्य लिहू। आता खाली 2 शून्य असल्यामुळं आपल्याला पाहायचं वरी 2 अंक आहेत का नाही, मग वरी 2 अंक नसल्यामुळं आपल्याला काय करायचं, शून्य इकडे न देता आपल्याला शून्य इकडे द्यायचा, म्हणजे हे 5च आहेत। ठीक आहे, 0 5 म्हणजे 5। ठीक आहे, इकडे काही नसल्यामुळं शून्य दिलं, आणि मग आपल्याला उत्तर कसं होईल, 0.05। ठीक आहे, हे 100 कट होऊन जातील, इथे पॉईंट देऊ आणि बाकीचं हे सगळं जशाला तसं। त्याचप्रमाणे आपण पुढचा प्रश्न पाहू 5/10। 5/10ला आपण कसं लिहू, 5/10। ठीक आहे, आता खाली एकच 0 आहे आणि वरी एकच अंक आहे। ठीक आहे, इकडच्या साईडला काही अंक नसल्यामुळे आपण शून्य देतो, मग आपला नंबर काय होईल, 0 पॉईंट वरी एकच अंक आहे, त्याच्यामुळे आपल्याला खाली 2 अंक असले असेल तर आपण इथे 1 0 इकडच्या साईडला दिला असता, खाली एकच 0 आहे म्हणजे 10च आहेत,
त्यामुळे आपल्याला खाली वरी एक्स्ट्रा 0 द्यायची काही गरज नाही. आपलं उत्तर येईल 0.5. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिला 2/10 आणि 20/100 दोन्ही आपण प्रश्न लिहून घेऊ. 2/10 आणि 20/100. पहा इकडे काही नसल्यामुळं आपण इथे पहिले 0 लिहू शकतो. म्हणजे इथं 0 आहे असं आपण गृहीत धरायचं. ठीक आहे. इथं त्याच्यामुळे मी इथं पॉईंट देतो आणि वरी खाली एकच 0 असल्यामुळं वरी काय आहे आपल्याला काही लिहायची गरज नाही. ते पॉईंट द्यायची गरज नाही. एकच 0 असल्यामुळे एक आकडा आहे चालतो. ठीक आहे. मग इथं 2 लिहायचे. इथे खाली 2 0 आहेत, वरी 2 अंक आहे, काय हरकत नाही. मग इथं काही अंक नसल्यामुळे इथं 0 द्यायचा. म्हणजे याचा 0.20 किंवा त्याला आपण लिहू शकतो 0.2. कारण ह्या 0ला नाही लिहिलं तरी आपल्याला उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 37 संपला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.